संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। महाराष्ट्राचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले आहे। रायगड जिल्ह्यात शोकाकुल वातावरण असून कर्जत तालुक्यातही दादांच्या आठवणींनी जनसामान्य भावुक झाले आहेत। स्वर्गीय अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश कर्जत विधानसभा मतदारसंघात दर्शनासाठी मंगळवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आणण्यात आले। सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। फुलांनी सजविलेल्या रथातून अतिशय शांत व भावपूर्ण वातावरणात अस्थिकलश कर्जत येथून खालापूर तालुक्याच्या दिशेने रवाना करण्यात आला। यावेळी आपला माणूस, महाराष्ट्राचे दादा अशा भावना व्यक्त करत कार्यकर्ते आणि नागरिकांनी दादांना अखेरचा निरोप दिला। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार शोकसागरात बुडाला आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारादरम्यान होणारा मोठ्या सभा व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कार्यकर्त्यांकडून साध्या पद्धतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेतले जात आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अस्थिकलश संपूर्ण रायगड जिल्ह्यात दर्शनासाठी फिरवण्यात येत आहे। कर्जत येथील दर्शनानंतर दुपारी 12 वाजता सावरवली गाव खालापूर येथे तसेच दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय खोपोली येथे अस्थिकलश दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। 1959 ते 2026 भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात दादांना आठवत नागरिक, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची आठवण काढत संपूर्ण रायगड जिल्हा शोकमग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। 28 तारखेच्या सकाळ उजाडली आणि आपल्या सर्वांसाठी जो एक काळा दिवस आपल्याला बघायला मिळाला। आदरणीय आपले नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय दादा यांचं 28 तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि आपल्या सर्वांच्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पूर्ण महाराष्ट्रावर एक मोठं संकट ओढवलं आणि त्यामध्ये दादांसारखा माणूस, प्रमुख माणूस आपल्यातून निघून जाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक दुःखाची बाब आहे। आपल्या दादांच्या जाण्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही प्रामाणिक कार्यकर्ता आजपर्यंत स्टेबल झालेला नाही। सर्वांना एक चिंता लागून राहिलेली होती की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कसं होणार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढची भूमिका कशी असणार, हे सर्व होत असताना आपल्यावर जे संकट ओढवलं आणि आदरणीय दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर सर्वांना माहिती आहे दादांचं नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व सर्वात महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे असलेलं हे नेतृत्व होतं आणि हे निघून गेल्यानंतर आपल्यावर जे संकट ओढवलं ना, म्हणजे आपल्याला असंच वाटलं की आपल्या सर्वांच्या डोक्यावरचं एक छत्र हरपलं। अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांना एक चिंता लागून राहिली होती, सर्वांना चटका लागून राहिला होता। त्यानंतर आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे, पक्षाला स्टेबल ठेवलं पाहिजे। यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने एक निर्णय घेतला। आदरणीय दादांच्या सौभाग्यवती सुमित्राताई अजितदादा पवार यांनी आपलं सर्व दुःख बाजूला सारून आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांना सांभाळण्यासाठी त्यांनी देशाच्या, महाराष्ट्राची धुरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्याला कार्यकर्त्यांना थोडंसं स्टेबल होण्यासाठी एक आपल्याला आधार देण्याचं काम सुमित्राताई असतील, पारदादा असतील आणि त्यांचं सर्व कुटुंब असेल
आणि पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी असेल यांच्या माध्यमातून झाली. आणि दादांच्या जाण्याने तर आपल्याला सर्वांना दुःख झालंच, परंतु महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीची दादांच्या जाण्याने एक जाणीव झालेली आहे का असा नेता आणि असा दादा महाराष्ट्राला परत मिळणं शक्य नाही. अशा पद्धतीने दादांचं कर्तृत्व होतं आणि त्यासाठीच आपण सर्वांनी दादांची जी हस्ती आहे ते आपण आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून आज कर्जतपासून त्याची सुरुवात होणार आहे. आपल्या कर्जतचे सर्व कार्यकर्ते आपण त्याचं दर्शन घेऊन ती हस्ती आपण कर्जतवरून खालापूरवरून खोपोली आणि खोपोलीवरून रायगडकडे म्हणजे रोहा महाड मांडवा श्रीवर्धन इकडे जाणार आहे. आपण सर्वांनीच दादांच्या अस्थिचं दर्शन घेतलेलं आहेच. आपण पुन्हा एकदा दादांना एक श्रद्धांजली म्हणून 2 मिनटं सर्वांनी सप्त उभं राहून दादांना 2 मिनटं श्रद्धांजली अर्पण करू.